नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हाईट गोल्ड ट्रस्टचे नियमित शेतीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. मंडळी नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये ऊसाच्या लागवडीचं योग्य अंतर आणि जमिनीची सुपीकता वाढीचे उपाय हे दोन गोष्टी पाहणार आहोत. तर आपण सुरुवात करूया जमिनीची सुपीकता वाढीचे उपाय. तसं जर पाहिलं तर आपण बघा, जमिनीची सुपीकता आपल्या जमिनीमध्ये मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे नैसर्गिकरित्या सगळंच असते. मुख्य अन्नद्रव्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये 6 सूक्ष्म अन्नद्रव्ये हे प्रत्येक जमिनीमध्ये असतं. मग आपल्याला रासायनिक खत देण्याची गरज का पडते, किंवा दुय्यम अन्नद्रव्य देण्याची किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य वापरण्याची गरज का पडते? याचं कारण असं आहे की आपण जर 50 वर्षापूर्वीचा विचार जर केला तर आपण काय करत होतो, किंवा आपले पूर्वज काय करत होते, किंवा शेती कुठल्या पद्धतीने केल्या जात होते. तर आपण जर 50 वर्षापूर्वी जर मागे गेलो तर शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिकाचा फेरपालट असायचा. एकच एक पीक सतत दरवर्षी घेतलं जात नव्हतं. दुसरी गोष्ट, पिकात बागायती जी ओलीत व्यवस्थापन आहे ते जास्त नव्हतं. तिसरी गोष्ट, रासायनिक खतांचा वापर नगण्य किंवा शून्य होता. चौथी गोष्ट, हायब्रिड बियाणं जे आहे, संकरित बियाणं, याचा वापरसुद्धा नव्हता, म्हणजे उत्पादन क्षमता ही कमी होती. त्यानंतर कीटकनाशकांचा वापर नव्हता. त्यानंतर जे आपण आपल्या प्रत्येक घरामध्ये जनावरांची संख्या भरपूर असायची, गाई असो, म्हशी असो, बकऱ्या असो, आणि त्यामुळं शेणखताचा किंवा सेंद्रिय खताचा वापर भरपूर होता. तर या सगळ्या गोष्टींमुळं जी सुबकता म्हणा किंवा जमिनीचा जो पोत असतो किंवा जमिनीची जी सुपीकता होती ती तोपर्यंत टिकून होती. पण नंतर काय झालं, हरित क्रांती आली. हरित क्रांती आल्यानंतर हायब्रिड बियाणं, संकरित बियाण्याचा वापर वाढला, ज्याचं उत्पादन क्षमता जास्त आहे. उत्पादन क्षमता जास्त असल्यामुळं जमिनीतलं अन्नद्रव्य त्याला कमी पडायला लागलं. मग रासायनिक खताचा वापर वाढला. मग रासायनिक खतं वापरल्यानंतर कीटकनाशकांचा वापर वाढला, बागायतीची व्यवस्था वाढली, आणि या सगळ्या गोष्टींमुळं उत्पादकता जरी वाढली पण उत्पन्न ज्याला म्हणू आपण, एकरी नफा जो आहे तो शेतकऱ्यांचा कमी होत गेला. या सगळ्या गोष्टींमध्ये जमिनीच्या आरोग्याकडे आपण लक्ष देणं, बहुतांश शेतकऱ्यांनी लक्ष देणं टाळलं म्हणा, किंवा लक्ष देऊ शकले नाही. या सगळ्या परिस्थितीमुळं जमिनीची सुपीकता ही हळूहळू ढासळत गेली. मग जमिनीची सुपीकता ढासळली म्हणजे काय झालं, तर त्या जमिनीमध्ये जे उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश होतं, किंवा कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर होतं, किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये झिंक, फेरस, मॅग्नीज, बोरॉन, क्लोरीन वगैरे हे जे घटक होते हे कमी कमी होत गेले. मग आता बघा, आज जर आपण विचार केला तर रासायनिक खतं आहेत आपल्याकडे, दुय्यम अन्नद्रव्य आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य, जे रेडी फॉर्ममध्ये आपण वापरू शकतो. पण आपण जर तसं पाहिलं, फक्त रासायनिक खताचा भरमसाठ वापर करून आपण उत्पादनामध्ये वाढ करू शकत नाही. ज्याचं कारण असं आहे की जे रासायनिक खतं आहेत, जे आपण 50 किलोच्या बॅगमध्ये युरिया असेल किंवा DAP असेल किंवा पोटॅश असेल किंवा जे काय रासायनिक खतं आहेत, ते आपण जेव्हा जमिनीमध्ये टाकतो पिकासाठी, तर ते पिकाला त्या स्वरूपात उपलब्ध होत नाही. जसं सिंगल सुपर फॉस्फेट आपण जर टाकलं तर त्यामध्ये फॉस्फरस पेंटॉक्साईड हा घटक आहे, तर तो पिकाला फॉस्फरस पेंटॉक्साईड उपलब्ध होत नाही. तर फॉस्फरस हा दुसऱ्या स्वरूपात पिकाचे मुळं घेऊ शकतात. किंवा म्युरेट ऑफ पोटॅश आहे, MOP पोटॅश, तर हा सुद्धा म्युरेट ऑफ पोटॅश हे पिकं घेऊ शकत नाही. त्याचं स्वरूप बदलायचं काम, म्हणजे स्वरूप बदलल्याशिवाय त्याला पिकं हे उचलू शकत नाही, आणि हे स्वरूप बदलण्याचं काम जे आहे ते जमिनीतले जीवाणू करतात. जे जीवाणू आहेत, जेवढी जीवाणूंची संख्या जास्त
तेवढं लवकर आणि जास्त प्रमाणात स्वरूप बदलल्या जाईल. नत्र, स्फुरद आणि पालाश मिळून देणारे जीवाणू जे आहेत त्याची संख्या ह्या जमिनीतल्या त्याच्या खाद्यावर अवलंबून असते. आणि त्याचं खाद्य काय आहे तर हे आपण जे काय टाकतोय म्हणजे सेंद्रिय खत असेल, हिरवळीचं खत असेल, शेणखत असेल किंवा जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी आपण जे जे घटक टाकतो ते त्या जीवाणूंचं खाद्य आहे. मग हे जीवाणू ह्या सगळ्या पद्धतीनं जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी मदत करतात. मग आता या जीवाणूंची संख्या वाढली म्हणजे जमिनीची सुपीकता वाढते. मग त्यासाठी आपण काय काय जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी काय काय करू शकतो असं जर आपण पाहिलं, बघा मी अनेक शेतकरी पाहिले एकरी 10 पोते रासायनिक खत देणारे, पण एका लिमिटपर्यंत या रासायनिक खताची उपलब्धता हे जीवाणू पिकाला करून देतात. पण त्यानंतर कितीही तुम्ही खत टाकलं तर ते पिकाला उपलब्ध होत नाही, कारण जीवाणूंच्या कॅपॅसिटीच्या वर जर आपण खतं टाकले तर ते उपलब्ध होऊ शकत नाही. मग जीवाणूंची संख्या वाढवणं यासाठी महत्त्वाचं आहे. जे जीवाणू खताची उपलब्धता वाढवतील किंवा हवेतलं नत्र शोषून देतील किंवा जमिनीतलं जे स्फुरद आहे न मिळणारं, न विरघळणारं किंवा पालाश जे आहे जे मोबलाईज नाही त्याला मोबलाईज करतील, अशा प्रकारे जमिनीमध्ये पाणी धरण्याची क्षमता वाढवतील. ह्या सगळे गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला जमिनीची सुपीकता वाढवल्यानंतर होतील. मग जमिनीची सुपीकता आपण कोणत्या कोणत्या पद्धतीनं वाढवू शकतो? बहुतांश शेतकऱ्यांना माहीत आहे की शेणखताचा वापर, जे आपण पूर्वी किंवा आपण 50 वर्षापूर्वी जर गेलात तर साधारणतः प्रत्येक शेतामध्ये 4-5 वर्षानंतर शेणखताचा वापर नक्की व्हायचा, जो की आता आपण जर पाहिलं तर बऱ्याच वर्षापासून आपण शेणखताचा वापर केला नाही. तर शेणखत हे याला पर्याय नाही. शेणखतासारखं इतकं चांगलं जमिनीची सुपीकता वाढवायला दुसरं कुठलाच घटक नाही. पण आज काय झालं आहे की जनावरांची संख्या कमी झाली, त्यामुळं घरचं जे शेणखत असायचं ते कमी झालं आहे. विकत घेतो म्हटलं तर ते पुरत नाही किंवा आपल्याला खर्च जास्त लागतो. पण तरीसुद्धा आपण जर शेणखत घेऊ शकलात, जेवढं जास्तीत जास्त घेऊ शकलात, दरवर्षी सगळ्या शेतात शेणखत टाकण्याची गरज नाही. आपण जर जमिनीचे आपल्या शेताचे 4 भाग केले आणि एका भागात दरवर्षी जर शेणखत टाकत गेलो किंवा 5 भाग करा, फारच आपल्याला अवघड असेल तर 6 भाग करा आणि दर 6व्या वर्षी किंवा 4थ्या वर्षी जरी शेणखताचा हप्ता आपल्या त्या शेतात आलं तरी जमिनीची सुपीकता आपल्याला वाढायला मदत होईल. शेणखतामध्ये त्याला आपण जास्तीत जास्त उपयुक्तता कशी वाढवावी त्यासाठी आपले व्हिडिओ बनवलेले आहेत. शेणखताचा कसा वापर करावा, शेणखताला कसं साठवावं, कसं कुजवावं, त्यात यूट्यूबमध्ये आपले व्हिडिओ आहेत व्हाईट गोल्ड ट्रस्टचे, ते आपण पाहावे. त्यानंतर सेंद्रिय खतांचा वापर आपण करून जमिनीची सुपीकता वाढवू शकतो. त्यानंतर गांडूळ खताचा वापर, गांडूळ आपण घरच्या घरी किंवा आपल्या शेतात कसे वाढवायचे, कसे मल्टिप्लाय करायचे, त्याची संख्या कशी वाढवायची, त्याच्या सोप्या साध्या पद्धती आहेत, त्याद्वारे सुद्धा आपण गांडूळ खताचा वापर करू शकतो. त्यानंतर हिरवळीचा खताचा वापर, हिरवळीचं जे खत आहे हे सगळ्यात जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सगळ्यात सोपा, कमी खर्चाचा आणि लवकर इफेक्ट मिळणारा किंवा लवकर फायदा मिळणारा हा प्रकार आहे हिरवळीचं खत. त्याला आपण इंग्रजीमध्ये ग्रीन मॅन्युअरिंग म्हणतात. बघा, जे काय पिकाचे अवशेष आहेत ते आपण जमिनीत गाडणं हे फार गरजेचं आहे. योग्य ओलावा असताना पिकाचे अवशेष जर आपण जमिनीत गाडले तर जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी मदत होते. तर त्यातल्या त्यात ताग आणि ढेंचा हे 2 पिकं अशी आहेत की याच्यामुळे जमिनीची सुपीकता खूप चांगली वाढते. याला जर आपण समजा खरीपामध्ये जर घ्यायचं असेल तर लगेच पाऊस पडल्याबरोबर जर आपण पेरणी केली तर आपण याच्यावर आडसाली ऊसाची लागवड करू शकतो. किंवा विदर्भ मराठवाड्यामध्ये जमिनीची सुपीकता वाढवायची तर पाऊस पडल्याबरोबर जर आपण ढेंचा किंवा ताक जर त्याचं पेरणी केली किंवा फेकला तर आपण रब्बी पीक त्याच्यावर घेऊ शकतो किंवा उशिरा तूर त्याच्यावर लागवड करू शकतो. पीक न जाता सुद्धा आपण तिथं घेऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये सुद्धा याची लागवड करू शकतो. तर हे हिरवळीचे खतं जे आहेत हे साधारणतः फुलोरा अवस्थेमध्ये आल्यानंतर त्याला जर आपण गाडलं, नांगरून जर त्याला जमिनीत गाडलं तर जमिनीची सुपीकता आपण जे शेणखत देतो त्याच्या तेवढ्या प्रमाणात जमिनीची सुपीकता वाढते आणि साधारणतः 4 वर्षापर्यंत
या जमिनीची सुपीकता टिकून राहते. मग जेव्हा आपण हिरवळीचं खत वापरतो तेव्हा आपण रासायनिक खताची मात्रा जर थोड्या कमी जरी केल्या तरीसुद्धा हरकत नाही. तर हा एक उपाय आहे, हा सगळ्यात सोपा आणि चांगला उपाय आहे. त्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखाना जर जवळ असेल तर प्रेसमड जी असते त्याचा वापर आपण करू शकतो. निंबोळी किंवा करंजीची पेंडीचा वापर केला तरीसुद्धा जमिनीची सुपीकता वाढते आणि पिकाचा फेरपालट एकच एक पीक सतत जर आपण घेत राहिलो तर नक्कीच त्या थरातलं जमिनीच्या त्या थरातला अन्नद्रव्याचा उचल मोठ्या प्रमाणात होतो. आणि मंडळी, ही जमिनीची सुपीकता ही वाढवल्याशिवाय आपण कितीही रासायनिक खतं टाकले तरी आपल्याला फायदा होणार नाही. जमिनीतल्या जीवाणूंची संख्या वाढवणे आणि सुपीकता वाढवणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तरच आपण केलेल्या खर्चाला आपल्याला मोबदला मिळणं हे शक्य होईल. याच्यासोबतच आपण जे जीवाणू आहेत, बहुतांश शेतकरी जीवाणूंचा वापर करत नाही, पण आता ही काळाची गरज झाली आहे. जीवाणूमध्ये नत्र मिळवून देणारे जीवाणू आहेत, जसं अझाटोबॅक्टर आहे, तृणधान्य पिकांसाठी अझाटोबॅक्टर आहे, किंवा द्विदल पिकांसाठी रायझोबियम आपण देऊ शकतो. बीज प्रक्रिया म्हणा किंवा जमिनीत डायरेक्ट आपण वापर करू शकतो. त्यानंतर फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया PSB, स्फुरद विरघळणारे जीवाणू, याचा वापरसुद्धा आपण सगळ्या पिकांमध्ये करू शकतो. किंवा पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया KMB, तर याचासुद्धा आपण वापर करू शकतो. म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश हे उपलब्ध करून पिकाला उपलब्ध करून देणारे जीवाणू जो आहे याचा वापर. आता हे जे आहेत जीवाणू हे लिक्विड फॉर्ममध्ये म्हणजे द्रवरूप किंवा पावडर फॉर्ममध्ये आहेत. याचे वेगवेगळे फॉर्म आहेत. तर हे कोणत्याही फॉर्ममध्ये फक्त आपल्याला वापरताना हे जीवाणू फ्रेश असावेत आणि चांगल्या गुणवत्तेचे असावेत. पण तुम्ही याचं जे पाण्यात विरघळणारं आहे लिक्विड म्हणा किंवा डेक्स्ट्रोज फॉर्म आहे त्याचं ड्रेंचिंग करू शकता. त्यानंतर जे पाण्यात विरघळत नाही ते शेणखतात किंवा मातीमध्ये मिक्स करून नंतर पिकामध्ये फेकू शकता. ज्या ज्या स्वरूपात उपलब्ध आहे त्या स्वरूपात जसं जसं वापरता येईल तसं आपण जीवाणू खतांचा जर वापर केला तरीसुद्धा जमिनीची सुपीकता वाढते. आणि ऊस या पिकाला आपण खूप मोठा खर्च करतो, रासायनिक खताचा वापरसुद्धा खूप जास्त आहे. त्यामुळं ऊसामध्ये तर जीवाणू खतांचा वापर किमान 2 वेळेस तरी आपण या वर्षभरात केलाच पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींमुळं आपण जमिनीची सुपीकता वाढवू शकतो. त्यानंतर आपला दुसरा विषय आहे ऊसाच्या लागवडीचं योग्य अंतर. तर मंडळी, हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. ज्या शेतकऱ्याला ऊसाच्या लागवडीचं अंतर समजलं त्यानं 50% यश मिळवलं असं समजायला आपल्याला हरकत नाही. ऊस व्यवस्थापनामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचा कुठला विषय असेल तर लागवडीचं योग्य अंतर. याचं कारण असं आहे की जर आपण पाहिलं तर पारंपरिक पद्धतीनं आपण जर मागे गेलो 15-20 वर्षापूर्वी जर आपण विचार केला तर 3 फुटाची सरी असायची, 2.5 फुटाची सरी असायची. आणि जी लागवड पद्धत असायची ती पेऱ्या ज्या आहेत 3 डोळ्याच्या किंवा 4 डोळ्याच्या पेऱ्या या दीडीनं किंवा सवाईनं अशा पेऱ्या आथरल्या जायच्या. मग याच्यामध्ये ऊसाची संख्या किती असायची आणि त्यात उत्पादन किती यायचं या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला आणि मागच्या 10-15 वर्षामध्ये जे संशोधन झालं, जो अभ्यास झाला त्याचा जर विचार केला तर आपण जे करत होतो पारंपरिक पद्धतीनं ते अत्यंत चुकीचं होतं असं मला म्हणायला वावगं वाटणार नाही. कारण संशोधनाअंती हे सिद्ध झालं आहे की एका एकरामध्ये 1 एकर म्हणजे 43,560 चौरस फूट. तर आपण ढोबळ मनानं 40,000 स्क्वेअर फूट पकडा. 1 एकर म्हणजे 40,000 स्क्वेअर फीट असं पकडा आपण. तसं जर आपण सायंटिफिकली पाहिलं तर 43,560 चौरस फूट होतं. तर एका एकरामध्ये पक्व ऊसांची संख्या, पक्व म्हणजे मॅच्युअर्ड शुगरकेन आपण ज्याला म्हणतो, तर एका एकरामध्ये पक्व ऊसांची संख्या 30,000 ते 40,000 असते. ही कधीच 40,000च्या वर गेलीच नाही. म्हणजे पक्व ऊस म्हणजे आपण जेव्हा कारखान्याला ऊस सोडून देतो अशा वेळेस पक्व ऊसाची संख्या ही एका एकरात समजा आपण 40,000 जरी पकडलं, 30 ते 40,000 असते, आपण 40,000 पकडा. एका एकरात
40,000 चौरस फूट आणि एकरी ऊसाची पक्व ऊसाची संख्या किती 40,000. 40,000पेक्षा जास्त कधीच राहत नाही. हे आपण आपल्या शेतामध्ये तपासू शकता. आपली 2 सरीतलं अंतर किती आहे, एका सरीत किती ऊसाची संख्या, पक्व ऊसाची संख्या आहे, हे सगळं आपण कॅल्क्युलेशन करा. मी स्वतः केलं आहे. मी स्वतः एक ऊस बागायतदार आहे. एकरी 100 टनपेक्षा जास्त उत्पादन मी स्वतः घेतलेलं आहे आणि हे सगळे प्रयोग मी स्वतः केलेले आहे. तर पारंपरिक पद्धती ज्या होत्या, म्हणजे पूर्वी काय असायचं, 2 सऱ्यातलं अंतर साधारणतः 2.5 किंवा 3 फूट असायचं. समजा 3 फूट पकडलं आपण आणि 3 डोळ्याची किंवा 4 डोळ्याची पेरी असायची. ती दीडीनं किंवा सवाईनं किंवा तोंडाला तोंड लावत असे. म्हणजे 3 फुटाची सरी आणि 4 इंचावर एक डोळा या पद्धतीने लागवड व्हायची. मग त्या एका डोळ्याला परत 3, 4, 5 फुटवे यायचे. मग जर आपण असा हिशोब केला तर 3x6 इंच जरी पकडला आपण तर 1.5 फुटात आपल्याला डोळे, म्हणजे एक डोळा होता आणि त्याला 4 फुटवे आले. म्हणजे 1.5 फुटात 4 किंवा 6 आले तर एका फुटात 4, तर 1 स्क्वेअर फूटमध्ये 4 फुटवे असायचे. आणि ते 4 शेवटी जगायचे किती, फक्त 1. मग ते 3 फुटवे काय करायचे, आपण दिलेलं खत, पाणी, सूर्यप्रकाश या सगळ्यांचं जे मुख्य जगणार आहे त्याच्यासोबत शर्यत करायचे आणि मुख्य जगणाऱ्या ऊसासोबत शर्यत करून, म्हणजे जे मिळणारं खत आहे, पाणी आहे, ते खाऊन पिऊन नंतर सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं मरायचे. मग त्यानंतर काय झालं की शेतकऱ्यांच्या लक्षात यायला लागलं की नाही गड्या, एवढे दाट आपण लागवड नाही केली पाहिजे. मग 2.5 फुटाची सरी 3 फुटावर आली, 3 फुटाची नंतर 3.5वर आली, 3.5 फुटाची 4 फुटावर आली, 4 फुटाची सरी आली. पण लागवडीचं अंतर परत घरचं बेणं असलं तर एकदम दाट लागवड करतोय, विकतचं बेणं असेल तर थोडंसं अंतर ठेवतोय. या पद्धतीनं गेलं. मग कोणी शेतकरी 5 फुटाची सरी पाडायला लागले, कोणी शेतकरी 6 फुटाची सरी पाडायला लागले. तर सरीचं योग्य अंतर किती असावं, 2 सऱ्यातलं अंतर किती असावं आणि सरीमध्ये 2 डोळ्यातलं अंतर किती असावं, हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि हे आपल्याला ठरवायचं आहे की एका एकरामध्ये नैसर्गिकरित्या पक्व ऊसाची संख्या ही 40,000 असते, त्यापेक्षा जास्त नसते. आणि त्याच्यावरून आपल्याला बॅक कॅल्क्युलेशन किंवा रिव्हर्स कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर मंडळी, आपण जर हिशोब केला, 4 फुटाची सरी पडली आणि तोंडाला तोंड जर आपण लागवड केली तर काय होईल, 6 इंचाचे तर फार एवढं मोठं कांडं नसते, पण असं समजा की 6 इंचावर कांडं आहे. म्हणजे 4x6 इंच म्हणजे 4/अर्धा म्हणजे 2 स्क्वेअर फीट. 2 स्क्वेअर फीटला 1 डोळा आहे. 2 स्क्वेअर फीटला 1 डोळा आहे आणि त्याला समजा 6 फुटवे आले तर काय होईल, एका स्क्वेअर फूटमध्ये 3 फुटवे, तर जगणार किती, फक्त 1. 2 भरून जाणार. मग हे 2 काय करणार, जे मरणारे आहेत ते खाऊन पिऊन मरतील. म्हणजे जे 1 जगणारा आहे त्याला मिळणारं अन्नद्रव्य, त्याला मिळणारा पाणी, त्याला मिळणारा सूर्यप्रकाश याच्यासोबत ते भागीदार होतील आणि खाऊन पिऊन मरतील. त्यामुळं आपण जर पाहिलं तर बहुतांश शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं किंवा उत्पादनामध्ये जी घट होते ते खाऊन पिऊन मरणाऱ्या फुटव्यांमुळं नुकसान होते. कारण जे मुख्य जो जगणारा आहे त्याला मिळणारं जे अन्नद्रव्य आहे किंवा पाणी आहे ते हे फुटवे घेतात. त्यामुळं 2 सऱ्यात किती अंतर असावं आणि 2 डोळ्यामध्ये किती अंतर असावं याला फार महत्त्व आहे. आणि तेच आपण आज पाहणार आहोत, सरीतलं अंतर आणि डोळ्यातलं अंतर. तर मला एक तुम्हाला सांगायचं आहे की सरीची रुंदी किती असावी, त्यानंतर 2 डोळ्यामधील अंतर किती असावं. मग 2 डोळ्यातलं तेवढं अंतर असल्यानंतर डोळ्याला किती फुटव्याची संख्या असावी आणि त्यातले काही मेले तर डोळ्याला बेटामध्ये जे बेट तयार होतं तर जगणाऱ्या ऊसाची संख्या किती असावी हे मी तुम्हाला आम्ही तक्ता तयार केला आहे, त्यानुसार सांगतो. ते आपण लक्ष देऊन ऐका. समजा आपण सरीची रुंदी 4 फूट ठेवली. आता यामध्ये सुद्धा मला सांगावंसं वाटतं की 4 फुटाची सरी ठेवायची, 5ची ठेवायची का 6 फुटाची ठेवायची. तर हे आपण 2 गोष्टीवर आधारित आहे. पहिली गोष्ट म्हणजे
आपली जमीन सुपीक किती आहे. जर जमीन खूप चांगली सुपीक असेल तर आपण 5 फूट किंवा 6 फुटाची सरीची रुंदी ठेवू शकतो. जमीन म्हणजे मध्यम किंवा हलकी असेल तर सरीची रुंदी ही 4 फूटच ठेवा. दुसरा एक याला परत दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपण जी काय ऊसामध्ये मशागत करतो ती बैल मशागत असेल तर 4 फुटाची सरी ठेवा. मग तुमची जमीन मध्यम असो भारी असो कोणतीही असो. पण जर ट्रॅक्टरनं आपण मशागत करत असाल तर मग आपण 5 फूट किंवा 6 फूट ही सरीची रुंदी ठेवावी. तर या पद्धतीनं आपण सरीची रुंदी किती ठेवायची, आपली जमीन कशी आहे आणि आपण मशागत कशानं करतो त्याच्यावर आपण ठरवावं. आता कमीत कमी सरीची रुंदी ही 4 फूट आणि जास्तीत जास्त रुंदी ही 6 फूट याच्यावर भरपूर अभ्यास झाला आहे आणि त्यानुसारच मग 2 डोळ्यातलं अंतर आपण किती ठेवावं याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो. समजा सरीची रुंदी ही 4 फूट असेल तर 2 डोळ्यामधील अंतर हे आपण जर समजा 1.5 फूट ठेवलं, 2 डोळ्यातलं अंतर जर 1.5 फूट ठेवलं तर डोळ्याला फुटव्यांची संख्या ही 8 ते 10 पर्यंत येऊ द्या. बस 8 ते 10, जास्तीत जास्त 10 फुटवे आले की मग आपण त्याला आंतरमशागत करून फुटवे, नवीन येणारे फुटवे कसे बंद होतील याच्याबद्दल आपल्याला काळजी करावं लागेल, याच्याबद्दल आपल्याला व्यवस्थापन करावं लागेल. मी पाहिलं बरेच शेतकरी जेवढे फुटवे जास्त तेवढे खुश होतात. पण मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात आधी की नैसर्गिकरित्या एका एकरामध्ये 30 ते 40 हजार पक्व ऊस राहतात. बाकीचे सगळे फुटवे हे मरून जातात. पण ते तसे मरत नाही तर खाऊन पिऊन मरतात. त्यामुळं जर आपण 4 बाय 1.5 म्हणजे 4 फुटाची सरीची रुंदी ठेवली आणि 1.5 फुटावर जर डोळे लावले तर साधारणतः 8 ते 10 फुटवे हे आपण त्याला ठेवू शकतो. आणि शेवटी जगणारे जे आहेत म्हणजे डोळ्याला त्या बेटाला जगणारे ऊस जे ते 5 ते 7 एवढेच ठेवावे किंवा राहतील. 8 ते 10 जर ठेवले तर 1-2 त्यातले जाऊ शकतात. त्यामुळं 5 ते 7 त्या बेटामध्ये ऊस राहिले. त्यानंतर सरीची रुंदी जर आपण 4 फूट ठेवली आणि 2 डोळ्यातलं अंतर जर 2 फूट ठेवलं तर डोळ्याला फुटव्याची संख्या 10 ते 12 ठेवा आणि डोळ्याला बेटामध्ये जगणारे ऊस हे 7 ते 9, जास्तीत जास्त 7 ते 9 ठेवा. समजा 5 फुटाची सरी आपण ठेवली आणि 1.5 म्हणजे 5 फूट रुंदी सरीची ठेवली आणि डोळ्यांमधलं अंतर 1.5 फूट जर ठेवलं तर जगणारे ऊस हे 7 ते 8 एका बेटामध्ये असावे. 5 बाय 2 जर लागवड केली तर 9 ते 11 असावे एका बेटामध्ये. 6 बाय 1 वर जर केली तर 5 ते 7 हे जगणारे फुटवे असावे. 6 बाय 1.5 वर जर लागवड केली तर 9 ते 10 असावेत. समजा 3 फुटाचा जर पट्टा असला, हे मी तुम्हाला सांगितलं 2 सऱ्यातलं अंतर. पट्टा पद्धतीनं सुद्धा आपण ऊस लावू शकतो. पट्टा पद्धत म्हणजे काय, 3 फुटाच्या जर आपण सऱ्या पाडल्या तर 2 सऱ्या लावायच्या आणि 1 सोडून द्यायची. जी सोडलेली सरी आहे त्यामध्ये पट्टा हा 6 फुटाचा राहील, 2 सऱ्यातलं अंतर 3 फूट राहील, नंतरचा मोठा 6 फुटाचा पट्टा राहील, परत 3 फुटावर 2 सऱ्या राहतील. तर या पट्टा पद्धतीमध्ये आपल्याला ऊसाची संख्या म्हणजे डोळ्यांची संख्या योग्य ठेवता येते. 6 फुटाचा पट्टा ठेवला तर त्यात आंतरपीक ऊसापेक्षा कमी वाढणारं किंवा हळू वाढणारं आंतरपीकसुद्धा आपण घेऊ शकतो. तर 3 फुटाचा जर आपण पट्टा ठेवला आणि 1.5 फूट डोळ्यातलं अंतर जर 1.5 फूट ठेवलं तर त्या बेटामध्ये जगणारे ऊस ते 7 ते 9 असावेत. आणि 3 फुटाचा पट्टा ठेवून 2 डोळ्यातलं अंतर जर 2 फूट ठेवलं तर जगणारे ऊस हे 9 ते 10 असावेत. याप्रमाणे सरीची रुंदी 4 ते 6 फूट आणि फक्त जर पट्टा पद्धत असेल तर 3 फुटाचा पट्टा या पद्धतीनं ठेवावी. डोळ्यातील अंतर 1 ते 2 फूट ठेवून त्यात जे फुटव्यावर नियंत्रण ठेवून जगणारे योग्य ऊसाची संख्या राखावी म्हणजे उत्पादनामध्ये वाढ होईल. आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न येतो की बा फुटव्याची संख्या आपण नियंत्रित कशी करावी. तर फुटव्याची संख्या नियंत्रित करण्यासाठी फक्त एकमेव उपाय आहे, तो म्हणजे मातीची भर देणे. जेव्हा आपल्याला योग्य फुटव्याची संख्या वाटते तेव्हा त्याच्यानंतर जास्त फुटवे वाढू नये म्हणून त्याला आपण आंतरमशागत करताना जर मातीची भर दिली
त्या फुटव्यावर जर माती आपण टाकली म्हणजे भर देऊन जर माती लोटली तर तिथं फुटवे थांबतात. तर या पद्धतीनं आपण करू शकतो. जर आपण खोडवा ऊस असेल आणि तिथे खोडवा ऊसाच्या फुटव्याची संख्या खूप जास्त असते, तर त्यामध्ये खोडव्या ऊसामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ऊस तुटून गेल्यानंतर आपण जी छाटणी करतो, जे खुंट छाटतो, ते जमिनीच्या आत 1 ते 1.5 इंच जर आपण खुंट छाटले तर तिथं फुटव्याची संख्या मर्यादित राहू शकते. तर मंडळी, यानुसार आपण एका एकरामध्ये नैसर्गिकरित्या पक्व ऊसाची संख्या ही 40,000पेक्षा नैसर्गिकरित्या जास्त राहत नाही. आणि लागवडीपासून जेवढे जास्त फुटवे म्हणजे जे अपेक्षित आहे त्यापेक्षा जर जास्त फुटवे असेल तर ते खातात, पितात आणि मरतात. आणि त्यामुळं आपण दिलेलं खत हे बहुतांश वाया जातं, आपण दिलेलं पाणी वाया जातं. जर आपण या खाऊन पिऊन मरणाऱ्या फुटव्याची संख्या जर नियंत्रित केली तर निश्चित आपलं उत्पादन वाढेल. तर हा आजचा विषय होता